नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येत आहे. कत्तलीसाठी जनावरांना कोंबून नेणारे कंटेनर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथून ही घटना समोर आली आहे. घाटंजी तालुक्यातील साखरा येथे गावकऱ्यांच्या मदतीने घाटंजी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस कारवाईमध्ये 3 कंटेनर हे ताब्यात घेण्यात आले. यामध्ये एक कंटेनर हा घटनास्थळावरून पसार झाला. 3 कंटेनर मधून 64 जनावरांना कोंबून कत्तलीसाठी आदिलाबादकडे नेत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये वाहनासह 32,12,000चा मुद्देमाल हा पोलिसांनी जप्त केला. आज पहाटेच्या सुमारास 4 कंटेनर हे जनावरांना कोंबून शिवणी मार्गे आदिलाबादकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना साखरा या गावाजवळ गावकऱ्यांनी कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कंटेनर चालकांनी कंटेनर न थांबवता पळ काढला. यावेळी गावकऱ्यांनी कंटेनरचा पाठलाग करून 3 कंटेनर थांबविले. मात्र एक कंटेनर गावकऱ्यांच्या तावडीतून सुटला व पिंपळखुटी मार्गाने पसार झाला. गावकऱ्यांच्या मदतीने घाटंजी पोलिसांनी 3 कंटेनर ताब्यात घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. पोलिसांनी जप्त केलेल्या 3 कंटेनर मधून 64 जनावरांना कोंबून नेण्यात येत होते. या 64 जनावरांपैकी 2 जनावरे हे कंटेनरमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. जीवित जनावरांना घाटंजी पोलीस स्टेशन येथून गो संरक्षण मध्ये रवाना करण्यात आले. कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारे 4ही कंटेनर हे काटोल येथून आदिलाबादकडे निघाले असल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास हा जारी केला. संजय ढवळे, प्रतिनिधी, जी टीव्ही न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.